आणखी एक केक पण आणलेला आहे. तुम्ही कशाला आणला केक? मम्मीच्या पप्पाने आणला होता. ठीक आहे, मनूला जसं वाटेल तसं कापील ते. इथूनच घे मस्त. बस थांब तिथं. हा चल फोटो. नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं. तर इकडं आई पण आहे. आईचा नमस्कार घेतलेला असेल. आणि राधिकाचं काय चालू आहे इकडं किचनमध्ये? पातरोट्या. येते तुला करते? दोन ट्राय करू. पातळ रोट्या का पातरोट्या? पातरोटी असं म्हणतात त्याला. कधी पा इकडे चालू आहे. कसे आहेत दाखवा एकदम. सध्या दाखवून चालूच आहे. ॲक्च्युअली बनवून चालू आहे गरम सर्व. आणि असं असते थोडंसं हे नाही वाटत का ते काय म्हणजे तेल लावलं त्याला म्हणून असं कच्चं वाटतं ते दिसायला असं वाटते ना. आता पीठही कमी आहे त्याला. हां तेलाच्या जास्त आहेत मध्ये. पातोड्या चालू. आणखी काय काय केलं जेवायला? कोणी 3 4 टाकतात. हो का? एखादा पण 2 2 3 3 4 7 7 बापरे. आणखी काय काय केलं? रस केला, वडीची भाजी, भात, कुरड्या, पापड. म्हणजे पहिला रस या वर्षातला पहिला रस आहे. आणि आमचं कसं नवीन इकडे चालू झालेलं आहे. पण ॲक्च्युली काय म्हणत होते मागं आईचं म्हणणं होतं किंवा पहिलं जेव्हा रस खातो आपण तर पहिला आंबा कुठं देवीला द्यायचं असं आहे ना. मग द्यायचा का? सांगितलं म्हणजे कुणीकडे द्यायचा? माहेरच्या देवीला द्यायचं आहे. म्हणजे राधिकाचं जे आहे सासरवाडीतला पहिला रस खाणार आहे त्याच्या आधी माहेरकडे एक आंबा वाहण्याचा असते आसराला असं म्हणतात. 1 5 जे काही असेल ते असं काही नाही. तर असं चालवतं सध्या. हे हातावर बनवतात ऍक्च्युअली पण मला एवढं व्यवस्थित नाही आहे. तर इकडे रस केलेला आहे, कुरवड्या पण केलेल्या आहे. बरोबर. ओके रस आहे मिक्सरमधून काढला का? आणि वडीची भाजी. आता उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे सर्व. आणि इकडे बाहेर काय चालू आईचं कुरवड्या वाळू घातलेलं आहे का? अच्छा कुरवड्या आहेत बरोबर. कुरवड्या वाळू घालून पण चालू आहे तिकडं. कारण आता कुरवड्याचं काय असते ते अखजीसाठी असते. अखजी सण येतात चांगला त्यासाठी तयार चालू आहे सर्व. आणि खरंच मस्त बनत आहे पातरोट्या. नरम आहे चांगलं असतात. आणि याच्यासारखे ते हे असतात का धिरडे? धिरडे वेगळे पातळ करावं लागतं आहे ना. आणि झाकण ठेवावं लागते. धिरड्याला झाकण असते ना. कांदा वांग काय ते फिरवतात वरून ते करतात तसंच. पण आज सांगितलं ना काय नेमकी आज काय आहे? काय का? हो का? तर मनूचा वाढदिवस आहे. गिफ्ट आणलं तिला. मनूला गिफ्ट आत्ताच गेलो आम्ही. कारंजाला गेलेलो होतो. कारंजामधून मस्त गिफ्ट आणलेलं आहे. स्टडी टेबल समथिंग काहीतरी आहे. तर असं मस्तपैकी छानसं गिफ्ट आणलेलं आहे मनूच्या वाढदिवसासाठी. मोठं सरप्राईज आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आता तुम्ही समजलं असणार काय आहे नेमके. तर पण हे आता दिसणार नाही आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे तुम्हाला. कारण एक गिफ्ट नाही तर सर्व गिफ्ट दाखवायचे तिला आलेले मनूला. सर्व पाहणार आहे आपण. पण हे पहिल्यांदा लग्नानंतर पहिल्यांदा करताय पण तू हे पातरोटे करून पाहत आहे. तेच तर म्हटलं. याच्या आधी केल्या होत्या का? नाही करत नव्हते. बरं जमलं आता. ते कोणते तरी बंजारी जातीचे. तर आमच्या शेजारी आहे त्याचं म्हणजे बंजारी आहे समाजाच्या राठोड नाव त्याचं. त्याच्यामुळे ते करतात बरंच आणि करून पण देतात. तर असं आहे सध्या आता मनूच्या वाढदिवस साजरा करायचा तिकडे जायचं आहे आपल्या. बघूया तयारी काय काय करायची. आणखी पण खूप सारं आहे तिकडं. आज थोडंसं शूट इकडे घेतलं पहिलं. मग तिकडे गेल्यावर घ्यावंच म्हटलं. तर निघायचं आपल्याला थोड्या वेळात जेवण करून. तर आता बाकीचा व्हिडिओ तिकडचाच असणार आहे सर्व मनूच्या वाढदिवसाचा. चला जेवण करून निघतोच आम्ही. मनस्वीच्या वाढदिवसाची तयारी चालू आहे.
आणि इकडे राधिका पण आलेली आहे आणि राधा वहिनी. दोघीमधला फरक तुम्हाला सांगितलं पहिले, कारण बऱ्याच वेळा कमेंट येतात आपले व्हिडिओमध्ये की बा राधा वहिनी कोण आणि राधिका असं का बरं म्हणता. तेव्हाच सांगितलं होतं की नेमकी कोण आहे फरक. आणि वहिनी येतात इकडच्या. आणि हे मनस्वीचं मस्तपैकी आता तयारी करणार आम्ही इथं. सध्या आपण चालू आहे, फुगे वगैरे लावून चालू आहे बरोबर. आणि हे सर्व मशीनने फुगून ठेवलेले आहे, बॅनर स्टिकर जे काय आहे ते. आणखी खाली आता काय आणखी काय केलेलं आहे, चिवडा वगैरे सर्व तयार झालेला आहे. कारण असं घरगुतीच करायचं आहे, पण जेवढं होईल आपलं कसं जेवढे गावातले आवाज दिला तर त्यापैकी बरेच जण येतात. आणि म्हणजे होता लोक तर जे आहेत जास्तीत जास्त बोलवण्याचं असते सर्व काही कार्यक्रम. गाव तुम्हाला माहिती असं जास्त काही मोठं नाही आमचं. त्याच्यावर वरती स्टिकर ते बांधून घ्यायचे, कारण असं ते पूर्ण आहेतच एकत्र गुपलेलंच आहे ऑलरेडी पहिले सर्व. म्हणून कुठे गेली पण खाली जायला का. चला पहिले खाली बघू आता काय आहे तयारी तर चिवड्याची. म्हणू नमस्कार कर. का बरं तू आज काय तुझं आज मनस्वी आहे का तुझं नाव. तुझं काय आज वाढदिवस. तर मनस्वीला सर्वांनी एकदा हॅपी बर्थडे म्हणा. आणखी तर मित्रांनो अशी चालू आहे मनस्वीच्या वाढदिवसाची तयारी. तुम्ही पाहिलं असेल सकाळपासून कसं चालू आहे कसं नाही. तर इकडं राधिका पण आहे सोबत आणि मनू बसलेली आहे शांतपणे वाट पाहत आहे. कशाची काय म्हणू आज काय बर्थडे वाढदिवस मनस्वीचा. हा वाढदिवस आहे तिसरा. केक पण आहे आणि असं तयारी जी आहे मस्तपैकी लागलेलं आहे. बरंचसं जे आहे ते याच्या आधी पण तुम्ही पाहिलं असेल. आता 3 वर्षाचे झालेले आहे, पण 3 वर्षाचं जे आहे कंटिन्यू आपल्या लॉगमध्ये आलेलं आहे. पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष आहे. आणि इकडं सर्वात वहिनी ऋषाली वहिनी नमस्कार केलेला वहिनी पण, आणि राधिका आणि राधा वहिनी असं आहे. तिघे जण तुम्ही पाहिलं असेल सगळ्यांना चिवड्यापासून तर संध्याकाळचे हे जे आहे बलून केक पर्यंतची सर्व तयारी चालू आहे. आणि मुलं येऊन बसलेले सर्व. इकडे तनू आहे, क्रिश आहे, आणखी आपला देव आहे. देव नमस्कार कर. हां हो. आणि असं सर्व जे आहे ते सध्या चालू आहे तयारी. तर मित्रांनो अशा प्रकारचे जे आहे ते संपूर्ण तयारी झालेली आहे मनूची. मनू आणि देव सर्व प्रकार कसे बसलेले आहेत, कारण वाट पाहणं चालू आहे केकची. सर्वजण आलेले असे मुलं पण आहे, सर्व बरेच जण आहेत. आणखी एक केक पण आणलेला आहे. तुम्ही कशाला आणला केक. मम्मीच्या पप्पाने आणला. ठीक आहे मनूला जसं वाटेल तसं कापेल ते, कारण केक आणला ते. हां चुकून असं झालं की मला वाटलं की बा नेमके दादानं आणला नसल, त्याच्यामुळे मीच घेऊन आलो. कारण आमचं तयारी चालू होती कालपासून केक कापाचा. आणि काल केक याच्यासाठी नव्हता कापला की काल होळी होती आहे ना. होळी असल्यामुळं हळू का होळी असल्यामुळं कसं कलरचं आहे किंवा भांडणं होऊ शकतात किंवा काही असा प्रॉब्लेम येते. त्याच्यामुळे काल जे आहे ते केक वगैरे मस्त मित्रांनो सध्या केक वगैरे कापणार. पूर्ण मुलं जे आहे ते दांगडं करत आहे संपूर्ण. सारा गोंधळच गोंधळ. आणि केक आणलेला शेवटी मनस्वी मनूसाठी. इकडे पाय विशाली म्हणू इकडे पाय म्हणून इकडे पाय. केक वगैरे कापणं चालू आहे. आणि पण इकडे बसलेली कोपऱ्यातली साईडला. आणि बघा आहे दिन्या बघा पा कुठे जाऊन बसलेला आहे. बरंच जण आहे. राधिका पण आलेली आता. वा वा
फोटो निघतो इथूनच घे मस्त बस थांब तिथं हा चल ते केकचे काप कर आता केकचे काप करा तर मित्रांनो अशा प्रकारचं जे आहे फायनली मनोजचा केक कापणं झालेला आहे आणि आता चिवडा वगैरे वाटायचा आहे असं आहे सर्व चिवडा चालू आहे आणि केक पण इथे काढलेला आहे आणि केक कुठला होता तुम्हाला माहीतच आहे नेमके मनोजचा हा एक आणि हा एक कारण तिसरा वाढदिवस आहे मनोजचा तर असा आहे मित्रांनो आजचा जो आहे व्हिडिओ इथं संपत आलेला आहे खूप मोठा होत आहे हा व्हिडिओ इथंच संपलेला आहे कारण खूप घाई झालेली इकडे बाय बाय करायची तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय